येस सर. मिस्टर पटवर्धन आले आहेत का? ते त्यांच्या कॅबिनमध्ये आहेत. बोलवा त्यांना. थँक्यू. वेलकम इन्स्पेक्टर. सगळा स्टाफ आलाय का? साने, ते आजारी होते ते आलेत का? हो सर, आलेत. येस सर, सगळा स्टाफ आलाय. हा आमचा SLP कंपनीचा सगळा स्टाफ. त्या दिवशी हा सगळा स्टाफ इथे होता. बर. तुम्ही काही चहा कॉफी वगैरे? नाही, काही नाही. मला तुम्हाला सगळ्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. धनंजय सरदेसाई बेपत्ता आहेत त्या संदर्भात. तुम्हाला सगळ्यांचं कोऑपरेशन हवंय, जेणेकरून धनंजय सरदेसाईंना लवकरात लवकर शोधता येईल. शुअर सर, आम्ही सगळे तुम्हाला कोऑपरेट करू. गुड. धनंजय सरदेसाई त्या दिवशी घरून ऑफिसला यायला निघाले. ते ऑफिसला येऊन पोहोचले. इथपर्यंतची इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे. त्याच्या पुढे काय झालं मिस्टर पटवर्धन? मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यावेळी धनंजयचा ड्रायव्हर तिवारी हा माझ्या केबिनमध्ये आला. तिवारी कुठे? तो राणीसोबत येतो. सोनावणे, आपण वेळ कितीची दिली होती? 11 वाजता सर. मी कॉल करतो. मला वाटतं ऑन दी वे असतील. हॅलो. आलात का तुम्ही? मिसेस सरदेसाई, तुम्हाला 11ची वेळ दिली होती. आय एम सॉरी, मी येतेच आहे. मला वेळ न पाळणारी माणसं आवडत नाही. सॉरी, आलेच. राणी, पण अशी भांडणं याआधी आमच्यामध्ये झाली आहेत. मग ह्याच भांडणाचा असा अर्थ का लावतीयस तू? मी कुठलाही अर्थ नाही काढते मिस्टर पटवर्धन, पण त्याच्या आदल्या दिवशी तुमच्यात भांडण झालं होते मला सांगावं लागेल ना. मिस्टर पटवर्धन, भांडणाचं कारण काय होतं? सांगतो, पण याला तुम्ही भांडण न म्हणता मतभेद म्हणालात तर बरं होईल. कारण भांडण म्हटलं की प्रत्येकजण आपल्याला पाहिजे तो निकष लावू शकतो, आणि बिझनेस म्हटला की एखाद्या मुद्द्यावरून मतभेद हे असूच शकतात. एम आय राईट? बरं, हे मतभेद कोणत्या विषयावरून झाले? एका नवीन स्कीमचा प्लॅन त्याच्या डोक्यामध्ये सुरू होता. त्याच्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती. अर्थात डील चांगलं झालं असतं तर कंपनी फायद्यातच येणार होती, पण काही गोंधळ झाला असता तर इतक्या वर्षात S&Pने जे मार्केटमध्ये नाव कमावलं होतं ते सगळं जाणार होतं. म्हणजे तुम्ही ह्या नवीन स्कीमसाठी अग्री नव्हता? नव्हतो. आणि ह्यावरून तुमचा वाद झाला? हो, पण असे वाद कित्येकदा झाले. पण बिझनेस पार्टनर होण्याआधी आम्ही चांगले मित्र आहोत. असे वाद झाल्यानंतरही आम्ही एकत्र ड्रिंक्स करायचो, डिनरला जायचो, दुसऱ्या दिवशी सगळं सुरळीत व्हायचं. सो या सगळ्याचा राणी वेगळा अर्थ काढत असेल तर ते चुकीचं आहे. मी कुठलाही अर्थ नाही काढते. पण हे आता इथे सांगण्यामागे उद्देश तोच होता ना, की धनंजयला मी काहीतरी केलंय म्हणून. दिस इज रॉंग राणी. अहो नाही नाही, मी आरोप नाही केलाय.
आणि तसं काही असतं तर मी मिसिंग कंप्लेंट करायला गेले होते तेव्हा हे सांगितलं असतं मिस्टर पटवर्धन. दिस इज नॉट फेअर. मिस्टर पटवर्धन, कूल डाऊन. नेमकं काय झालंय माझ्या लक्षात आलं. तिवारी, धनंजय सरदेसाईंच्या कॅबिनमध्ये गेलास, टिफिन ठेवलं, पुढे? बाद में मैं पटवर्धन साहब के केबिन में गया और इनको वहाँ पर लिफाफा दिया. धनंजय साहब ने एनवलप दिया. के बाद वहाँ से मैं चला गया. तुम्ही मग ते एनवेलप उघडलं? नाही, मी धनंजयला इंटरकॉम केला, पण त्याने तो उचलला नाही म्हणून मी त्याच्या केबिनमध्ये गेलो. तिवारी तुमच्या कॅबिनमध्ये आला, त्याने तुम्हाला एनवेलप दिलं, तेव्हा तिवारीशी तुमचं काही बोलणं झालं का? हो, आणि मग तुम्ही बाहेर कधी आलात? तिवारी गेल्यानंतर. म्हणजे साधारण 5 मिनिटं गेली असतील मध्ये. हो, ह्याचा अर्थ ह्याच 5 मिनिटात धनंजय सरदेसाई कॅबिनमधून बाहेर आले असा. पण ते मग लगेच बाहेर कुठे गेले? तुम्ही बाहेर आलात तेव्हा पुढे काय झालं? मी बाहेर आलो तेव्हा मला विकी भेटला. विकी पटवर्धन, राईट? हो, त्याचं काम होतं. काय काम होतं? त्याला पैसे हवे होते अर्जंट. विकी कुठे? तो 5 मिनिटात येईल. 5च मिनिटं? नाहीतर आम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलू. मिस्टर पटवर्धन, विकी तुम्हाला भेटला, पुढे? मी राणीला कॉल केला धनंजय विषयी विचारण्याबद्दल. तुम्ही तेव्हा कुठे होतात? मी शॉपिंगला गेले होते आणि मलाही असं वाटलं की धनंजय इथेच कुठेतरी असेल. पण तो कुठेही नव्हता, म्हणून मग मी माझ्या केबिनमध्ये जायला लागलो. पण हो, मला विकी म्हणाला की धनंजय लॉबीमध्ये आहे, पण तो तिथेही नव्हता. शेवटची 3 मिनिटं राहिली. रात्री लेट आला घरी म्हणून. हे सोनावणे, रिटायरमेंट आहे यांची, पण इतक्या वर्षांच्या सर्व्हिसमध्ये रात्रभर ड्युटी करून सकाळी वेळेवर ड्युटीवर हजर राहतात, तर पोलिसांनाही कारण देऊ नका. आपण थांबूया त्याच्यासाठी. साने, विकीला कॉल करा. ओके सर. विकी, किती उशीर? डॅड, व्हॉट इज दिस? हे ऑफिसमध्ये कसली इन्क्वायरी? आणि तुम्हाला माहितीये मी रात्री 3 वाजता घरी आलो आणि तरी तुम्ही. आणि साने, तुम्ही काय किती मिस कॉल तुमचे? विकी, हा माझा मुलगा. आपण भेटलोय आधी. येस. विकी, मला सांग, त्या दिवशी तू ऑफिसमध्ये आला होतास, कधी? ज्या दिवशी धनंजय सरदेसाई बेपत्ता झाले. नो, आय डोंट नो. हे कधी झालं, कसं झालं? त्याच्या मॅडमचाही कॉल आला होता. काही बोलला का विचारत होते. धनंजय सरदेसाईंचा खास माणूस आहे ना तो. खास ट्रीटमेंट द्या त्याला. एक केस आहे, त्याचेच विचार डोक्यात आहेत. कुठली केस? नवरा मिसिंगची कंप्लेंट आहे. अरे बापरे, मग लागला का शोध? चालू आहे शोध.